संभाजी छत्रपती शिवराय परभणी जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मीडियाच्या बांधवाला बाटल्या मारू नका पाठीमागून. आपला उसळलेला जनसागर परभणीकरांनी दाखवलेली ताकद ही या महाराष्ट्रातल्या सरकारला दिसली पाहिजे, म्हणून मीडियाच्या बांधवांना पाठीमागून बाटल्या हाणू नका. नाही दिसलं तरी चालन, नुसता आवाज आला तरी चालतो. तुम्हाला 100-1 जणांना दिसणार नाही, नका दिसू द्या, आवाज ऐकू आपण. आता बाकीचे खाली बसा, इथले खाली बसा ना तुम्ही, बस खाली बस. काय आता पुढं माणसं बसलेत, आता राहू दे बाबा, काय करता आता. आपण काय रे इकडं यार, वाहतू काढू नका ना. एका बाजून त्यांना ठेवा, एका बाजून आपल्याला द्या. एक बाजू आपल्याला, एक बाजू पलीकडून. थोडा 10 मिनिटात उरकितो मी. पोराव थोडा रस्ता मोकळा सोडा. शांतता रॅली आपली. दुसरी रॅली निघाल्यावर मग बघू. रस्ता सोडा, दाना अलीकड सरका. सरका आणखी थोडं थोडं पुढं पुढं सरका. नाही आता सगळा खेळच उलटा झालाय. इकडून तुम्ही व्यासपीठात तोंड इकडे जाऊन द्या. आता चला, मला महत्वाच्या विषयावर यायचं. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कंबर कसली. महाराष्ट्रातला मराठा समाज घरात बसायला तयार नाहीये. प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलाय आपले दिवस गेले, आपण नाही काय करू शकलो, पण आता पुढच्या काळात आपल्या लेकरावरती वाईट वेळ नाही आली पाहिजे, म्हणून हा संघर्ष ते आंदोलनात उभा राहायचं. आणि मराठा समाज ताकदीने उभा राहिलाय. या सरकारनं छगन भुजबळचं ऐकून ओबीसीचे काही नेते आपल्या विरोधात घालायचं काम सुरू केलंय. मायबाप मराठ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतोय, आपल्या लेकराच्या न्यायासाठी एकाही मराठ्यांना 1 इंचही मागे सरकायचं नाही. जर आता ही संधी गेली तर पिढ्यांना पार कधीच मराठ्यांना अशी संधी येणार नाही. आरक्षण असून ओबीसीचे नेते आपल्या विरोधात ताकदीनं लढायला लावलेत सरकारनं आणि छगन भुजबळनं. त्यांना एक कळलं नाही, त्यांना आरक्षण असून ते जर ह्या ताकदीनं लढायला लागले तर मग मराठ्याला आरक्षण नसल्यावर मराठे किती ताकदीने उसळतील. आणि आम्हाला शिकवतील, यांना अभ्यास नाही. छगन भुजबळ म्हणतो त्याला अभ्यास नाही. मला अरे बाबा, आम्हाला अभ्यास नसता तर कसे होताने पाताने केले महाराष्ट्रात मराठ्यांनी. आम्हाला अभ्यास नाही, पण न मिळणार आरक्षण आणलं का नाही. तो अभ्यास केलेला असून जेलात गेला कशाला कांदे खायला. तुमचं 1-2 सीट पडले तर तुम्हाला एवढ्या वेदना व्हायला लागल्या. आमच्या लेकरांचा आयुष्याचा वाटोळा झाला, आम्हाला किती वेदना होत असतील.
आमच्या मराठा समाजाच्या लेकराचं शिक्षणातून आयुष्याचं वाटोळं झालं, तरी तुम्ही आमच्या वेदना जाणल्या नाही. सरकारला या परभणीच्या नगरीतून माझं सांगणं आहे, आमचा अंत पाहू नका. जर का दोरी हातातून निसटली तर हे मराठी कोणाचंच ऐकणार नाही, तर माझा सुद्धा नाही. आपली मागणी सगळ्यात अगोदर होती, आजही 83 क्रमांकाला मराठा आहे, कुणबी आहे आणि मराठा आणि कुणबी एकच आहे ही मागणी. सर सकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. चंद्रकांत दादा पाटलांना हे माहित नसेल, त्यांनी आमच्या मागल्या बाईट काढून बघाव्यात आणि सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला अध्यादेश वाचून बघावा, त्यावरती काय. या परभणी नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो, ज्या मराठ्यांची नोंद सापडली, ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, तुम्ही आरक्षणाचं ऐकायला आले ना, मग शांत बसा ना. दिसणारच नाही याच्या पलीकडे काय होईल. सगळ्यांची इच्छा कशा छगन भुजबळ पुऱ्या होत्या, त्याच्या पुऱ्या होत्यात भावा. त्याडा तेडा कसा नाचतो म्हणून तो भीती दाखवत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची. आता मराठ्यांचं मतदानाचा कचका कसा आहे त्यांना कळाल्यामुळं ते आता मराठ्यांच्या नादी नाही लागत. तुम्ही काळजीच करू नका रे, मिले खंबीर आहे त्यांना तुमच्या ताकदीमुळे. ते मला आडानी समजी देत. मला म्हणते ती आडानी, याला कायद्याचा अभ्यास नाही, गावठी आहे. कसा गावठीनं खोटा ठोकलाय, उपसतोय का आता छगन भुजबळ. याच्यासाठी सांगितलं होतं, मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला आहे, सावध राय. आता येवल्यातले लोक म्हणतात, पाटील तुम्ही त्याला निवडून द्या, म्हणलं तरी आम्ही पाडणार आहे. घे खोटा गुतून. आता तो म्हणला होता मी 5 ठोकली मराठ्याच्या आरक्षणात, आता मराठ्यां कसा खोटा ठोकला उपटतो का तुला. असून दे, मी अडाणी, पण मराठ्याला आरक्षण दिलं का नाही. मी सरकारला सांगितलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या. सरकारनं मला प्रोसिडिंग बुक देऊन सांगितलंय 54 लाख नाही 57 लाख नोंदी निघाल्यात. म्हणलं बरं झालं बाबा. मग तो एका नोंदीवर 40-50 प्रमाणपत्र निघत आहेत. आपण 3च धरू तरी 1.5 कोटी मराठा आजच आरक्षणात गेला. मी अडाणी आहे, छगन भुजबळ म्हणतो तर अडाणी आहे, पण दिलं का नाही मराठ्याला आरक्षण. तो म्हणतो कसला का दिसतो ते, तुला काय करायचं, मला काय लग्न करायचं तो असं दिसून देईन कसला बी. तुला दोन्ही कामात हारिलं का नाही. मी तुला आरक्षणात हारिलं, तुला खोटा उपटेन म्हणलं, उपटेला का नाही. म्या मराठ्याला मी एकदाच सांगितलं, मराठ्यांची मता ताकद दिसली पाहिजे, मराठ्यांना भेले पाहिजेत, मराठ्यांच्या मताची दहशत झाली पाहिजे, माझ्या माता माऊलीला किंमत आली पाहिजे. ताकदीनं पाडा. मराठ्याने रपा रपा सगळेच पाडिले. या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी आज चंद्रकांतदादा पाटलांना सांगतो, सरकारची सुपारी घेऊन बोलू नका. आम्हाला अभ्यास नाही म्हणताय, पण अभ्यास तुम्ही करा. अधिसूचना वाचा काय आहे ती. आमची मागणी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. दुसरी मागणी अधिसूचनेची अशी आहे, एका मराठ्यांची जर नोंद निघाली, ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही
हे मी 10 महिन्यापासून तुमच्या साक्षीने बोलतोय आणि मराठ्यांनाही सांगतो, लक्षात ठेवत जा. ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, सगळे सोयरे म्हणून. चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागलेत मराठ्यात. त्यांना वाटतंय मराठ्याला काही कळतच नाही. ते काय म्हणतात माहितीये का? ते म्हणते 2017 सालीच हा कायदा पारित केलेला आहे. ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला सोयऱ्याला दिली जाते. म्हणजे नोंद निघाली की त्याच्या नातेवाईकाला सुद्धा दिलं जातं, सोयऱ्याला सुद्धा दिलं जातं. चंद्रकांत दादा, तुम्हाला सोयऱ्यात नातेवाईकाचा फरकच कळाला नाही. आणखी ते सोयरे कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? ते म्हणतात ज्याची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याला देतो ना राव आम्ही. म्हणलं कोणत्या सोयऱ्याला देता तुम्ही? त्यांनी सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला, पुतण्याला, आजोबाला, आज्याला. आयला म्हणलं तुमच्यात हे सोयरे केव्हापासून झाले? चुलत्या पुतण्या लग्न केव्हापासून करायला लागले? आमच्यात नाही वा चुलत्याचं आणि पुतण्याचं लग्न होत, तुमच्यात होतं का? त्याला सगळे सोयरे नाही म्हणत. म्हणलं आपली व्याख्या अशी आहे, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं, नोंद नसली तरी. व्याख्या अशी आहे, मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतात ते सगळे सोयरे. आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा तुमची. आम्ही काय सरकारमध्ये नाही, ती सरकारची जबाबदारी. हेही त्यांना सांगितले. आता हे मुद्दा झाला क्लिअर. आपल्याला पाहिजे 13 तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे. नोंद न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली 13 तारखेला, तरच आपल्याला ती मान्य, नाही तर मान्य नाही. काय अगं बाय 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 बाय, सगळे येतात का तुम्ही? बघू मग आता काय, मुंबई तो मुंबई. आता त्यावेळेस हा बा, चूक कोणाची भी होत असती. मी तुमचा लेकरू आहे, प्रामाणिकपणाने लढतो, तुमच्याशी गद्दारी करत नाही, इकत नाही, फुटत नाही, मॅनेज होत नाही, पैसे घेत नाही, पद घेत नाही. माझी काही चूक नाही. मी सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. त्यांनी सांगितलं 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे, त्याच्यासाठी अधिसूचना काढावं लागेल, त्याच्याशिवाय सगळ्या सोयऱ्याचं देता येणार नाही. म्हणलं ठीक आहे, अधिसूचना काढली. मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून माघारी आणलं. पण जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं. अधिसूचना काढल्याशिवाय 2012च्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती. त्याच्यात सुधारणा करायची असली तर 2012च्या कायद्यानं 2001च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून अधिसूचनेची आवश्यकता होती, म्हणून आपण थांबलो. पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता तवा माघारी येऊ. आणि आपल्या हातात 2 काम आहेत, तसं काही नाही, टेन्शन नाही घ्यायचं. 2 काम आहेत, इतकं काय गडबड करायची गरज नाही, मुंबईला जायची बी काय गरज नाही. आपल्याला 2 काम आहेत आपल्या हातात. मराठ्याला आरक्षण नाही दिलं 288 पाडून टाकायचे यांचे पुरेचे पुरे, आणि मग मुंबईला जाऊ. आता कसं, मला एक मंत्री म्हणला, तो म्हणे मला लय मोठं बोलायचं होतं तुमच्या संघ बरं का, पण मग डोकं दुखायला लागलंय, कारण तुमची एवढी पब्लिक आणि 11:30 वाजता सुरू झालेलं ही खेळ परभणीत. पुरा महाराष्ट्र परेशान आहे. परभणीतला मराठा लाखो संख्येने उसळलाच कसा. माझ्या गाडीतल्या पोराला नुसते फोन येते, बसायचं का चर्चेला? म्हणलं तुम्हीच बसा.
मराठ्याची अशी धास्ती आहे भयानक. तुमचं कौतुक करतो. हिंगोली आणि परभणी जिल्हा ताकदीने या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकरासाठी उभा राहायला तुमच्या मनापासून करतो. माय बापा असेच ताकदीने राहा. नाही हटत मी, काळजी करू नका तुम्ही. कितीही नेते फुटले, कितीही अभ्यासक फुटले, माझ्या आजूबाजूला रोज माझ्या ताटात खाणारे कितीही फुटले, तरी हा मनोज जरांगे तुमच्याशी आयुष्यभर गद्दारी नाही करणार. कोणी पैशासाठी, कोणी पदासाठी, कोणी सरकारच्या दबावात येऊन जरी फुटलं तरी ह्या मनोज जरांगेने तुम्हाला मायबाप म्हणलंय. लेकराची आई बापाविषयी जी इच्छा असती, मायबापाची लेकरांकडून जी अपेक्षा असते ती पुरी तुमचं लेकरू म्हणून मी अपेक्षा पुरी केल्याशिवाय धरणीवर हात ठेवणार नाही, त्याशिवाय मरण पत्करणार नाही. फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना माझी विनंती, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकराला हे आरक्षण लागणारे करोडोनं मराठ्यांचे लेकर मोठे होणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत कोणीही पक्षाचा भेद आणू नका. पक्षावाल्यांचं ऐकून आपल्या लेकराच्या अन्नात माती घालू नका. आयुष्याचं कल्याण तुमच्या लेकराचं होणार आहे. पिढ्याना पार मराठ्यांचं कायम लेकरांचं कल्याण होणार आहे. अशी संधी आपल्याला नाही यायची मायबापा हो. पुन्हा सरकारने किती प्रयत्न करू द्या, आणि तुम्हाला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पूर्ण विश्वास आहे, मी माझी निष्ठा कधी चिकू शकत नाही. मी सरकारला कधीच मॅनेज होत नाही. माझ्यावर SIT नेमली तरी मी भेलो नाही, गोळ्या घातल्या तरी भेलो नाहीत. आता माझ्यावर हल्लाही करू शकते तरीही मी भेट नाही. तुम्ही काळजी करू नका, मी हटत नाही. फक्त माझी तुमच्याकडून अपेक्षा तेवढीच आहे की तुमच्या लेकरासाठी, या महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट फुटू देऊ नका. एवढंच मागणं आहे माझं तुमच्याकडे, बाकी काय नाही. यांनी कितीही एकत्र आले, सरकारने यांना एकत्र आणले. फक्त तुम्हाला माझी हात जोडून विनंती, गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाच्या अंगावर मराठ्यांच्या लोकांनी जायचं नाही, आणि ओबीसीच्या बांधवांनी सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. दुसरं काम, जो ओबीसीचा नेता मराठ्यांना त्रास देईन त्याला या निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडायचं नाही. मराठ्यांच्या पोरांना त्रास देणाऱ्याला सोडायचा नाही. आयला यांना किती बघा ना, यांची किती कला आहे. यांचं एक पडत यांना इतक्या वेदना झाल्यात. आमचे करोडोने लेकरं आज वेदना सहन करतात, ते नाही दिसत सरकारला. आमच्या 400 450 आत्महत्या झाल्या तरी आम्हाला आरक्षण द्यायना. आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू पुसलं तरीही आरक्षण द्यायना. मराठ्यांनी एकजुटीनं मतदान केलं तर मराठ्याला जातीवादी म्हणायला लागली. मराठ्यांनी एकजुटीनं आरक्षणाची लढाई लढवली तर मराठ्यांना जातीवादी म्हणायला लागली. तुम्ही कित्येक तरी वर्षापासून एकजुटीनं मतदान करता, आम्ही कधीच जळालो नाही तुमच्यावर. तुम्ही एकजुटीनं मागण्या केल्या, आम्ही कधीच तुम्हाला जातीवादी म्हणलो नाही. मराठ्यांनी एकदा काय एकजुटीनं लढा उभा केला तर तुम्ही त्याला जातीवादी ठरवलं. म्हणून तुम्हाला या परभणी नगरीत मी सांगण्यासाठी आलोय, ते जर जातीसाठी कट्टर असतील तर हा मी सुद्धा जातीसाठी कट्टर आहे. तुम्ही जर तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेटणार नसलात तर माझाही मराठा खोटेच केसेस घ्यायला भेट नाही. तुम्हाला आरक्षण नसून तुम्ही एवढ्या ताकदीनं लढायला लागले, मग आम्हाला आरक्षण नसल्यावर भाऊ आम्ही किती ताकदीनं लढणार. आज बघितले की नाही महाराष्ट्राने परभणी. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि फडणवीस साहेबाला सुद्धा सांगतो, फडणवीस साहेबांचं एक म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो, थोडं शांत चित्तानं ऐका.
फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे, आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आला. काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल? पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणते. काय गैरसमज पसरला, काय चुकीचं सांगितलं? तुम्ही पाठीमागं तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले? पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो. दिलं का? काय चुकीचं बोललो मी? धनगराला आरक्षण द्या एसटीतून म्हणलो, काय चूक केली? आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या, काय चुकीचं समाजाला सांगितलंय? काय गैरसमज पसरला? ही गैरसमज आहे. गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसांना. आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थारोळ्यात आमचे 5-5 वर्षाचे लेकरं नाही पडले का? आमच्या 70 वर्षाच्या आजीचं कंबर मोडलं तर तिला आत्ताही उठता येत नाही, हे खरं नाही का? मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं, हे खरं नाही का? 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी म्हणून मराठा जात घातली. मराठा आणि कुणबी एकच आहे. सुशील कुमार शिंदे सरकारनं तोच आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आणि मराठा म्हणून अध्यादेश काढला. हे खोटं आहे का? मराठा काय चुकीचं बोलतोय? 180 जाती आरक्षणात घातल्या गेल्या. त्याच्यानंतर आता 350 ते 400 जाती ओबीसी आरक्षणात झाल्या. एक जात अगोदर आरक्षणात घातली, बाकीच्या घातलेल्या जाती ह्या पोट जाती, उपजाती म्हणून घातल्या. एक माळी समाजाची जात घातली, त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर घातली. एक बागवान घातला, त्याच आधारावर बाकीचे घातले. ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक नंतर सगळ्या घातल्या, त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आरक्षणात घालण्यात आला. मग कुणबींचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? काय चुकीचं बोललो आम्ही? फडणवीस साहेब काय चुकीची बातम्या दिल्यात? तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीतल्या माता मावल्यावर झालेल्या केसेस अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या मागे घेतो. फडणवीस साहेब तुम्ही आणखीनही छगन भुजबळचा ऐकून केसेस मागे घेतल्या नाही, उलट 1 लाख केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केल्या. मराठ्यांना हे कळतंय. तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावर ते घालायला लागला. भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आहे, आम्हाला राजकारण नाही करायचं. तुम्ही सगळेजण मिळून भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यानं, आमदारानं, मंत्र्यानं आणि पदाधिकाऱ्यांनी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसा. आम्ही तुमच्या फडणवीस साहेबाच्या विरोधात नाही बोलत, कारण ते फडणवीस साहेब तुमचे, तुम्ही जातीला नाही मानत असं म्हणतात लोक. म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी भाजप मधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबाला सांगावं की फडणवीस साहेब त्यांचं आरक्षण देऊन टाका, ठरलेलं द्या. आम्ही फडणवीस साहेबाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोलत नाही. जाहीरपणानं परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीनं सांगतो की भाजप मधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्या ठरलेल्या 9 मागण्या, मराठा आणि कुणबी एकच आहेत, 3ही गॅजेट लागू करा. आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. दुसरी मागणी, भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या, काँग्रेसच्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, खासदारांना आणि मंत्र्यांना आव्हान आहे आणि आमची विनंती सुद्धा आहे शेवटची.
ओबीसीचे सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातले एक झालेत. भाजपातल्या, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहावं ही तुम्हाला विनंती आहे. आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आलेले मराठे काय करते त्याची जबाबदारी माझी नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही गोरगरीब मराठे कोणत्याही थराला जाऊ शकतो. माझी मायबापाव, तुम्हाला शेवटी तुम्ही सकाळपासून या परभणीच्या नगरीत आलेले आहेत. तुमचा मला जास्तीचा मुद्दाम वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय, आपल्याला त्यांचं टेन्शन ना घेऊ तुम्ही, त्यांचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. कोण मी आता गाडीत बसल्या बसल्या काय झालं, 2-4 बिस्किट आणि वडापाव खाऊन बघितला कसला, मग डोकं दुखायला लागलं. त्याच्यामुळे मला जास्तीचं बोलता यायला नसतं. मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं, पण एवढं डोकं दुखायला लागलं. आम्ही सकाळी थोडं जेवलो होतो आणि माझं जर काही खाल्लं असं अचानक ना तर माझं शरीर मला नाही साथ देत. मला एवढा पायऱ्या चढायला सुद्धा 25 मिनिटं लागतात. मी तुम्हाला खोटं नाही बोलणार माय बापा, माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक की माझं शरीर भयानक त्रास देत आहे मला आता. पण मी तुम्हाला आता मायबाप मानलेलं आहे. लेकरू म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली, तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकूस तर मी नाही हटत. या अपोषणामुळं शरीर इतकं भयानक त्रास देत आहे की मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली. आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती, परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो. कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी माझा पाय ताठल किंवा कधी हात ताठल, कधी मुंग्या येतील सांगता येत नाहीये. पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही हटणार. माझा जीव जरी गेला आणि मी ठरवलंय, माय मावल्या हो, मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायची, आपण समाजाची गद्दारी नाही करायची. मी गद्दार म्हणून मरणार नाही, समाजाची फसवणूक केली म्हणून मरणार नाही. तुमच्याच खांद्यावरती तुमच्याच पायाशी मला मरण यावं, पण मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊनच यावं. मी दिलेला शब्द खरा करणार आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही लाखोच्या संख्येने एकत्र एका हक्केवरती येतात. तुमची ताकद मला काही केल्या वाया नाही जाऊ द्यायची. तुमचा विश्वास मला ढळू नाही द्यायचा.